महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पालघर शाखेच्या वतीने राज्यातील सरकारी, निमसरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी भर पावसात रस्त्यावर दंडवत आंदोलन केले। यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन, वोट फॉर OPS यासारख्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता। आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी संघटना आंदोलनात उतरल्याचे चित्र दिसत होते। महिला आंदोलनकर्त्यांची संख्या लक्षणीय होती। विशेष म्हणजे ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे असेही शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते। हे आंदोलन जिल्हाध्यक्ष लक्ष्मण ननवरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पालघर जिल्हा शाखेने आयोजित केले होते। आंदोलनाची सुरुवात कदम विद्यालय येथून करण्यात आली, तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता करण्यात आली। आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले। मागील 10 वर्षांपासून 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा या मागणीसाठी विविध आंदोलन, मोर्चा, निदर्शने काढण्यात आली। मात्र अद्यापही सदर कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही। लोकसभा निवडणूक मध्ये कर्मचाऱ्यांनी वोट फॉर OPS हे अभियान राबवत बऱ्याच मतदारसंघामध्ये प्रभाव पाडला। जे सरकार पेन्शन देईल त्या सरकारला आम्ही मतदान करू किंवा सत्तेवर आणू असा संकल्प कर्मचाऱ्यांनी केला आहे। येणाऱ्या विधानसभा लक्षात घेता राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आयोजित केले आहेत। शासनाने याला प्रतिसाद दिला नाही तर मुंबई येथे भव्य आंदोलन छेडले जाईल असे प्रतिपादन कर्मचाऱ्यांनी केले।